भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील, असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो. आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल. जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल, कारण 150 120 बरं का. आणि आता अबकी बारवाले पियुष पांडे राहिलेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या आता अबकी बार मोदी सरकार, अबकी बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार. भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही. हे जे आता बोलत आहेत हा त्यांचं वरवरचं अवसान आहे, उष्ण अवसान आहे. मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, मुंबई ठाण्यामध्ये भाजपा आणि मिंदे गटाला पराभव स्पष्ट दिसतो. राऊत साहेब, तुम्ही परवाच्या दिवशी म्हणाला ठाण्यात 70 पार होते, तर मुंबईत तुमचं टार्गेट काय आहे? आमचा महापौर होईल म्हणजे आमचं टार्गेट पूर्ण आहे. आमचा टार्गेट होईल म्हणजे आमचा महापौर 100% बसणार आणि सातत्यानं बसणार, कोणाच्याही टेकूशिवाय बसणार. मुंबईमध्ये ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्य शिवसेना याशिवाय आमचे सर्व सहकारी पक्ष असे एकत्र येऊन आम्ही 55 ते 60% मतं घेतो आहे. हा आकडा लिहून ठेवा. नाही राऊत साहेब, एक तुमचं विधान लक्षवेधी आहे की तुम्ही असं म्हणताय की कोणाच्याही टेकूशिवाय होणार. हा म्हणजे काय समजायचं? म्हणजे आमची जी आघाडी आहे आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. आम्हाला बहुमतासाठी जे भारतीय जनता पक्षाला करावं लागतं, तोडातोडी फोडाफोडी माणसं विकत घेणं, ते करावं लागणार नाही. आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल आणि मुंबईचा महापौर हा मराठी आणि भगव्या विचारांचाच होईल. नाही राऊत साहेब, पण शेवटी आकड्यांनाही महत्त्व असतं. भले तुम्ही नाही म्हणाल, तुम्ही 70 पार ठाण्यात म्हणालात, मुंबईत असं काही टार्गेट सेट आहे का? मुंबई जागा 227 पैकी किती जागा? नाही, मुंबईचा आकडा मी देणार नाही. याचं कारण असं आहे की परिस्थिती रोज बदलते आणि सकारात्मक चित्र असं निर्माण होत आहे की आम्हाला सगळ्यांना मिळून उत्तम आकडा मिळतो आहे, एवढंच सांगतो. उत्तम आकडा आहे आणि त्या आकड्यावरती मुंबईचा महापौर हा आमचा होणार. शुद्ध मराठी, मराठी मनाचा, मराठी मातीचा, मराठी विचारांचा आणि उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंचा. नाही, पण मुंबईची लढाई ही प्रतिष्ठेची आहे. महायुतीत अन्य ठिकाणी महायुती होईल की नाही असं असताना मुंबईत मात्र तिन्ही पक्ष एकत्र लढणार. याचाच अर्थ असा आहे की मुंबईच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये भीती आणि शंका आहे. ही जे ठाकरे बंधूंनी जे आव्हान उभं केलेलं आहे, जे वादळ उभं केलेलं आहे, त्या वादळाशी सामना करणं भाजपला शक्य नाही, मिंध्यांना शक्य नाही, अजित पवारांचा प्रश्नच येत नाही. म्हणून ते हे सगळे आता एकत्र येत आहेत, फोडाफोडी सुरू आहे. चालू त्या हिंदी में कुछ आहे तो पूछिए. सर, सातारा में एक महिला डॉक्टर ने आत्महत्या की है, इसमें देखते हो महिला सेफ्टी की। महाराष्ट्र में महिलाओं की सुरक्षा पूरी तरह से संकट में है. एक ज़माना में महाराष्ट्र सबसे सुरक्षित राज्य रहा महिलाओं के लिए, मुंबई के लिए. कल अगर ये घटना पश्चिम बंगाल में होती, अगर ये घटना केरल में होती, अगर ये घटना कर्नाटक में होती, अगर ये घटना हिमाचल प्रदेश में होती, तो भारतीय जनता पार्टी पूरे देश भर में इस प्रकार से हंगामा करती कि इतना बड़ा संकट महिलाओं पर आ गया है. लेकिन कल मुंबई में एक लड़की के ऊपर भर सड़क पर हमला हुआ, उसकी हत्या हुई. मुंबई शहर में जो सबसे सुरक्षित माना जाता है, फलटन सातारा डिस्ट्रिक्ट में एक महिला डॉक्टर को आत्महत्या करने की नौबत आ गई. उसके ऊपर एक पुलिस अफसर ने बलात्कार किया. और कहाँ है गृह मंत्री? महिलाओं के मामले में ये सरकार और गृह मंत्रालय महाराष्ट्र का पूरी तरह से असंवेदनशील है. सरकार क्या कर रही है? तो जो अपने विरोधक है उनके ऊपर निगरानी रखने के लिए पूरा पुलिस का इस्तेमाल हो रहा है. विरोधक हमारे विरोधी होंगे, उनके फ़ोन टैप हो रहे हैं. हाँ,
राजनीतिक दल तोड़ने फोड़ने के लिए पुलिस का इस्तेमाल हो रहा है, लेकिन महिलाओं की सुरक्षा सड़क पर है, हवा में है। 2 महिलाओं की हत्या एक दिन होती है, और कहाँ है हमारे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी? कहाँ है लाडली बहन? क्या वो लाडली बहन नहीं है जिनकी हत्या हुई? हाँ, चलिए, थैंक यू। सर एकनाथ शिंदे ने दिल्ली विजिट कर रहे, अमित शाह से मुलाकात करने वाले, क्योंकि भारतीय जनता पार्टी ने 1+150 का नारा दिया है। देखिए, बात ऐसी है, ये उनका इंटरनल मामला है। अमित शाह उनके पार्टी के प्रमुख है। एकनाथ शिंदे की जो पार्टी है उसके पार्टी के चीफ अमित शाह है, तो भागकर उनके पास ही जाएंगे ना। नाम की शिवसेना है, जो शिवसेना उनको अमित शाह ने बना कर दी है, और बॉस दिल्ली में बैठे हैं उनके, अमित शाह बॉस है उनके, तो बॉस के चरणों में गए हो गए। सर